नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांच्या विरोधात कोलार ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे हे 16 डिसेंबर रोजी उपोषणास बसले होते। आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच नेरळ संकुल विकास प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट दिली। दरम्यान त्यांनी कोलारे साई मंदिर नाकाजवळील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास सुरुवात केली। मात्र ही कारवाई करत असताना त्यांनी धामोते गावातील रहिवासी संध्या विर्ले व कल्पेश विर्ले या कुटुंबाचा असणारा गाळा जेसीबी मशीनच्या साह्याने निष्कासित करण्यात आला। गाळाधारक संध्या विर्ले व कल्पेश विर्ले यांनी या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत उपोषणकर्ते विजय हजारे यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे। धामोते गावातील कल्पेश विर्ले व संध्या विर्ले या कुटुंबाने आयुष्याची जमापुंजी करून कोलारे ग्रामपंचायत हद्दीतील साई मंदिर या ठिकाणी गाळा खरेदी केला होता। मात्र या गाळ्यावर आज प्रशासनाने कारवाई करून गाळा तोडण्यात आल्याने कल्पेश विर्ले व संध्या विर्ले हे हवालदिल झाले आहेत। प्रशासनाने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता बांधकाम तोडण्यात आले असून याला जबाबदार विजय हजारे हेच आहेत असा थेट आरोप कल्पेश विर्ले यांनी केलाय। विजय हजारे यांचे निकटवर्तीयांचे देखील गाळे या ठिकाणी असताना फक्त माझाच गाळा का तोडण्यात आला, यामुळे झालेल्या नुकसानाला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल कल्पेश विर्ले यांनी उपस्थित केला आहे। प्रशासनाने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आमचे गाळे तोडून आर्थिक नुकसान केले आहे। या चुकीच्या कारवाई विरोधात आम्ही प्रशासनाकडे दाद मागू व संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी मागणी करू, असेही ते यावेळी म्हणाले। 5 वर्षापूर्वी विजय हजारे यांच्यावर दाखल केलेल्या अॅट्रॉसिटी केसचा राग मनात धरून जाणीवपूर्वक माझ्या या गाळ्यावर कारवाई केली असल्याचा संशय संध्या विर्ले यांनी व्यक्त केलाय। हे बांधकाम जे तोडलंय हे जे सांगतायत अनधिकृत आहे म्हणून, पण हे इथे जे सगळे जे गाळे आहेत ते सगळेच अनधिकृत आहेत ना। मग आमच्याच ह्याच्यावर आमचंच का साफ करण्यात आलं? ती सुरुवातीपासून सुरुवात करायची होती ना। नाही, कुठलीही नोटीस आलेली नाहीये आम्हाला। प्रशासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता किंवा सूचना न देता आमच्या न कळत हे बांधकाम आज तोडण्यात आलेलं आहे। याला जिम्मेदार विजय रामचंद्र हजारे आहे, यांनी हा उपोषण केला होता। माझा एवढंच विनंती की माझा प्रश्न आहे त्यांना की हा जो उपोषण होता हा फक्त माझ्या एखाद्या प्रॉपर्टी करिताच होता का? नोटीस जी आहे अनधिकृत बांधकामाची इथे संपूर्ण साई मंदिरच्या गाल्यानं आहे, तर मग याच्यामध्ये फक्त आम्हीच का, म्हणजे आपण करता येतं गोरगरिबावर अन्याय का असा होतो? तर माझं म्हणणं असं आहे, आता समजा विजय हजारेच्या जोडीला तिथे अनेक लोक बसली होती, त्यांचे सुद्धा गाले विजय हजारे त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो म्हणून त्यांच्या गाल्यानं हात लावण्यात नाही आला। म्हणजे एक्झाम्पल झाला का, आता तुम्ही पकडून झाला हे गाले पण समोर दिसतात तुम्हाला का, ते पण अनधिकृत आम्ही त्याच्यात संतोष विर्लेचा पण गाला आहे, तिकडे पुढे अजून ते गाले त्यांचे ते जवळ मांडीला मांडी लावून बसलं म्हणजे ते त्यांचे भाऊबंद वगैरे येते, तर त्यांच्याकडे गाला तोडला आमच्याच का? आणि राहिली गोष्ट ऍक्च्युली प्रशासनाला हे सुद्धा माहित नव्हतं की हे बांधकाम जे झालं होतं हे भारतात बाजीकडून आम्ही विकत घेतलं होतं। माझी मिसेस ही काम करून साई हॉस्पिटलला काम करून 5-5 हजार रुपये जमा करून आम्ही प्रॉपर्टी घेतली होती। आज आमचं एवढ्या प्रकारे नुकसान झालंय, याला जिम्मेदार कोण? नक्कीच मग जे पण इथे आले होते कर्मचारी, जे म्हणजे पोलीस निरीक्षक असतील किंवा अजून ते दुसरे जे साहेब आले होते इथे हे तोडण्यासाठी म्हणजे हे करायला, आम्ही त्यांच्या विरोधात नक्कीच कारवाई करण्याचा प्रयत्न करू। कारण की आम्हाला न कळता आणि प्रशासनाने कुठल्या प्रकारची सूचना न देता म्हणजे असंच उतारा हा माझ्या मिसेसच्या नावावरती संध्या संतोष विर्ले आणि विजय हजारे यांनी काय केलेलं आहे महत्वाचं म्हणजे, माझी बायको ही जय भीम जातीची आहे, त्याच्या मुलं, आणि त्यांनी काय केलं की त्याच्या अनेक प्रकारचे म्हणजे त्यांच्या गावात एक माणसं म्हणजे भाऊबंदकी असतील किंवा काय, माझ्या मिसेसने ऑलरेडी 5 वर्षापूर्वी अॅट्रॉसिटी केस दाखल केली होती। तो राग मनात ठेवून आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, साई मंदिरला अनधिकृत बांधकाम एकच आहे का?
तो राग मनात ठेवून त्यांनी कुठेतरी वचपा करण्याचा प्रयत्न करून माझे हे गाले तोडण्यात आलेले आहे. माझा खूप प्रकारे मोठा नुकसान झालेलं आहे. आम्ही ज्या वेळेस मला शिवीगाळ केली होती 5 वर्षापूर्वी, तर माझ्या मिस्टरांना पण मारहाण केली होती. त्यावेळेस ती त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल केली होती. जे मला त्यांनी जातीवरनं शिवी दिली होती म्हणून मी अॅट्रॉसिटी केली होती आणि तो राग मनात धरून कदाचित हे करत असतील असं मला वाटतं. आणि त्यांना एवढं का म्हणजे आमच्या जातीबद्दल एवढं काय हे आहे. जेव्हा महेश सरपंच विरले त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी भूमिपूजन केलं होतं, त्यावेळेसही त्यांनी ते बांधकाम बंद करायला सांगितलं. आणि हे म्हणजे आमच्या जातीवरून एवढं का तिरस्कार आहे त्यांना. मी एक जेबीवाले आहे म्हणून असं करतायत का ते. त्यांनी मला याच्या आधी ही शिवीगाळ केलेली आहे.